नमस्कार चाळीसगावकर। आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून 1 जानेवारी रोजी चाळीसगाव तालुक्याच्या प्रथम नगराध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। त्या आरोग्य शिबिरमध्ये डोळ्यांची तपासणी झाली, हृदयावरील तपासण्या झाल्यात, ECG झालेत, महिलांचे ECG झालेत। चाळीसगावात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षमतेने आरोग्य शिबिर कोणी घेत असेल तर ते मंगेशदादा चव्हाण घेतात आणि त्या विश्वासाला लोकांची देखील प्रतिसाद तेवढीच चांगल्या पद्धतीने मिळते। मंगेशदादा आणि प्रतिभाताई चव्हाण हे आपला वाढदिवस लोकांच्या सत्कर्मी कसा लागेल याच्यासाठी ते आरोग्य शिबिर घेत असतात आणि त्याच विश्वासाने लोक देखील मंगेशदादांच्या पाठीशी आहेत आणि ज्या लोकांनी आजवर साथ दिली त्यांच्या सगळ्यांची आरोग्याची काळजी घेणं ही प्रतिभाताई आणि मंगेशदादा यांनी आपलं कर्तव्य आहे असं सांगून आम्हाला सूचना दिल्या आहेत। त्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया असतील, खुब्याच्या शस्त्रक्रिया असतील, कार्डिओच्या शस्त्रक्रिया असतील, जनरल मेडिसिन असेल, ECG चेस्ट मेडिसिन असेल, सगळ्या प्रकार स्किन पासून अशा 17 ते 18 प्रकारचे फॅकल्टीचे डॉक्टर आपण इथं बोलवले होते। या शिबिरात ज्या ज्या लोकांचे निदान झाले, ज्यांना ज्यांना शस्त्रक्रिया लागल्या त्या सगळ्यांना आपण टप्प्याटप्प्याने कार्यालयाच्या माध्यमातून आपण पाठवत आहोत। पण प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या ज्या 450 लोकांच्या निदान आम्हाला लक्षात आलं, 1000हून अधिक लोक आले होते आणि 450 लोकांना शस्त्रक्रिया लागणार आहे, तर त्यांना 50-50च्या बॅचेस करून आजपर्यंत 250 लोकांचे बॅचेस 5 बॅचेस इंदोर येथे गेल्यात, पनवेल येथे पाठवत आहोत, नंदुरबार पाठवत आहोत। आज देखील एक बॅचेस आपण 50 लोकांची पाठवत आहोत। शिबिरच्या दिवशी गर्दी एवढी झाली की आमचा जो बजेट होता 1000-1500 लोकांचा तो देखील कमी पडायला लागला, म्हणून आम्ही आज देखील परत एक शिबिर आयोजित केलं। फक्त गर्दी करायची नाही तर आलेल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा आहे, शेवटच्या माणसाची तपासणी करून त्याचं देखील ऑपरेशन करायचं आहे, हे ध्येय मंगेशदादांनी आणि प्रतिभाताईंनी डोळ्यासमोर ठेवलंय। म्हणून परत त्या गर्दी झाल्यानंतर आज देखील परत एक कॅम्प आयोजित केला। आज देखील 200-250 लोकांच्या तपासण्या झाल्यात, त्याच्यातून देखील आपण बॅचेस पुढे पाठवत आहोत। सांगायला आनंद वाटेल, पहिल्या बॅचेस मधल्या 200 लोकांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, ते लोक आपल्या समोर इथं उभे आहेत। त्या लोकांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं की दादा एकदम छान ऑपरेशन झालं, चांगल्या पद्धतीत झालं, जेवणाची व्यवस्था आमदार साहेबांच्या माध्यमातून हॉटेलमध्ये झाली, दवाखान्यात झाली, त्यांना येताना 1200 रुपयाचे ब्लँकेट त्या लोकांना दिल्यात। म्हणजे जर चांगलं झालं नसतं तर त्यांनी आज आम्हाला तुमच्या समोर उभं केलं नसतं, पण चांगलं झालंय, समाधान आहात, याच्यापेक्षा मोठं समाधान आमदार साहेबांना, आम्हाला आणि कार्यालयाला दुसरं कुठलंच नाही। आणि शिबिर होत असतील, चालत राहतील, पण याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला रात्री बेरात्री कधी आरोग्याची कुठली समस्या असेल तर मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयाची दारं तुमच्यासाठी चाळीसगावकरांसाठी नेहमी उघडी आहेत। कधी यायचं, दादांच्या कार्यालयात पवनजी असतात, विजूभाऊ असतात, सागरदादा असतात, भावसार साहेब असतात, कोणालाही भेटा, ते आमचा नंबर देतील आणि तुम्हाला आम्ही चांगल्यात चांगल्या ठिकाणी उपचारासाठी कसं करता येईल, एक चाळीसगाव तालुक्याचा रुग्ण म्हणून न पाहता याला कुटुंब म्हणून पाहण्याची सूचना देखील आमदार साहेबांनी दिली आहे आणि त्याचंच फलित म्हणून आज चांगले लोकांचे ऑपरेशन होत आहेत। एवढ्या चांगल्या शस्त्रक्रिया करण्याचं भाग्य मिळालं याच्यासाठी मी मंगेशदादांना विशेष धन्यवाद देईल। दादा, तुम्ही आरोग्य सेवकाचं मोठं काम केलं, या तालुक्यात तुम्ही आरोग्यदूत म्हणून, आमदार म्हणून तुम्ही या जिल्हा आता तुमच्याकडे बघतोय आणि म्हणूनच रुग्णांची देखील येण्याची, तुमच्या कॅम्पमध्ये येण्याची गर्दी आता वाढते, त्याच्यानुसार आपल्याला अजून वेगवेगळ्या योजना आपल्याला कराव्या लागतील। एवढ्या छान पद्धतीने ऑपरेशन झालं, ज्यांचे बाकी आहेत त्यांना पाठवतोय। मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो, जर कोणाचे शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्या असतील, काही कारणास्तव बाकी असतील, आपल्या कॅम्प चालूच राहणार आहेत। दर महिन्याला आपण आता एक शिबिर घेण्याचं असं ठरवतोय। मी न्यूज किड्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, जर कोणाला कॅम्पमध्ये नंबर लागला नसेल तर कार्यालयात यायचं आणि फक्त सांगा, आम्ही तुमची व्यवस्था करून देणार आहोत। सांगताना खूप आनंद वाटतोय की या तालुक्याचा खरंच कार्यसम्राट आमदार आज आरोग्यदूत म्हणून नावारूपाला आलाय। मंगेशदादा असतील, प्रतिभाताई असतील, यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा चालूच राहील। त्यासाठी थांबतो।